दाट, लांबसडक, काळेभोर केस कोणाला आवडत नाहीत. केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. केस निरोगी आणि मजबूत होण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा जेवढा वापर करू तेवढे ते केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरते. आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासूनच आपण हे हेअर ऑइल तयार करणार आहोत, त्यामुळे हे फार खर्चिक देखील नाही. बऱ्याचदा आपण केसांसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असतो, बाजारातील वेगवेगळी महागडी उत्पादने वापरतो, तरीसुद्धा त्याचा फार काही फरक केसांवरती दिसून येत नाही. त्यामुळे आज आपण ही ट्रीटमेंट करणार आहोत. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल, आनंदी असाल. आणि हो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आज पुन्हा एकदा हेअर केअरवरचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आज हेअर केअरमध्ये आपण एक छान असं एकदम घरगुती नॅचरल इन्ग्रेडियंट पासून बनलेलं हेअर ऑइल तुमच्या केसांसाठी, जे खूपच नैसर्गिक घटकांनी बनलेलं आहे आणि तुमच्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून बनलं आहे, ज्यासाठी तुम्हाला अजिबातच एक्स्ट्राचे पैसे खर्च करायची गरज नाही. तुम्ही घरगुती ऑइल बनवू शकता अगदी घरच्या घरी आणि एकदम कमी किमतीमध्ये. या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर त्या तुम्हाला विकत आणाव्या लागतील ऑफकोर्स. तर अजिबात मी वेळ न करता, तुमचा अजिबात वेळ वाया न घालवता तुम्हाला ऑइल कसं बनवायचं हे सांगणारच आहे. त्याआधी तुम्हाला या ऑइलचे काही बेनिफिट्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. हे ऑइल जर तुम्ही घरगुती बनवून ठेवलं ना, तर तुम्हाला बाहेरचं बाकीचं कोणतंही ऑइल यूज करायची केसांसाठी गरज नाही. कारण ह्या एकाच ऑइलने तुमचे हेअर्स खूप असे स्ट्रॉंग होणार आहेत, मजबूत होणार आहेत, अजिबात तुटणार नाही आहेत. जसं की तुम्हाला माहीतच आहे, केस आपले खूप वीक झाले तर ते तुटतात, तर तसे अजिबात तुटणार नाही आहेत. तुमचे केस जे आहेत मुळापासून मजबूत बनतील, त्यांच्यावरती नॅचरल नैसर्गिक जी शाईन आहे ती शाईन येईल. आणि इतकंच नाही तर ते तुमचे हेअर जे आहेत ग्रोथ होतील, म्हणजे लवकरात लवकर केस वाढतील सुद्धा. आणि असे बरेच बेनिफिट्स आहेत. डॅन्ड्रफ असेल किंवा भरपूर केसांशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स तुमचे या एका ऑइलने दूर होणार आहेत. तर चला, तुम्हाला हे ऑइल मी बनवलेलं आहे ते कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे आहे ते ऑइल जे मी घरी बनवलेलं आहे. जे मी थोडंच बनवले, थोड्या क्वांटिटीमध्येच बनवले. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त क्वांटिटी याची बनवू शकता. तर हे ऑइल बनवण्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी मी याच्यामध्ये वापरल्यात आणि हे नॅचरल ऑइल मी घरगुती तयार केलेलं आहे, हे तुमच्यासोबत मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सुद्धा मिळेल, म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती नक्की क्लिक करा. तर चला, अजिबात वेळ न वाया घालवता लगेचच हे ऑइल कसं तयार करायचं ते पाहूया. तर सर्वप्रथम ऑइल बनवण्यासाठी आपल्याला काय काय महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते पाहूयात. तर इथे बघा, आवळा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. आवळा लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोबरेल तेल तर आपल्याला लागणारच आहे. इथे मी व्हर्जिन कोकोनट ऑइल घेतलं आहे. तुम्ही कोकोनट ऑइलची जी बाटली मिळते खोबरेल तेलाची, ते ऑइल वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि मेथी दाणे महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर महत्त्वाची आहे ती म्हणजे कलौंजी. तर प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी दिसते ते इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजूनच जाईल. आता ऑइल कसं बनवायचं, त्याचबरोबर ऑइलच्या मध्ये आपण जे जे गोष्टी वापरल्या आहेत त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत, ते तुमच्या केसांना काय बेनिफिट देतं ते सुद्धा आपण लगेचच पाहणार आहोत. तर इथे बघा, मी ऑइल इथे लोखंडाच्या कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता हे ऑइल आपल्याला जसं आपण तडका देतो तशा पद्धतीने गरम होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर बाकीचे जे आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, जसं की कढीपत्ता, आवळा, कलौंजी आणि मेथी दाणे, हे आपल्याला तेलामध्ये पूर्ण करपेपर्यंत, म्हणजेच तेलामध्ये त्या पूर्ण गोष्टींचा अर्क उतरेपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहेत. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे तशा पद्धतीने तुम्हाला हे ऑइल तयार करायचं आहे. आता मी तुम्हाला या सगळ्या घटकांचे बेनिफिट्स काय आहेत ते शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे कढीपत्ता. केस वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कढीपत्त्याचा वापर करू शकता.
कढीपत्ता आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर ठरतो. यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्व असतात. यामुळे केस वाढण्यास मदत होते. केसांना कढीपत्ता लावल्यास केस गळणं कमी होऊन केस दाट आणि चमकदार बनतात. तर असे आहेत कढीपत्त्याचे बेनिफिट्स. याचबरोबर सेकंड जे आहे, दुसऱ्या नंबरला आवळा. आवळा तर केसांसाठी किती लाभदायक आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आवळा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि आवळा केसांच्या वाढीसाठी मदत देखील करतो. केसांना पोषण देतो. केस मजबूत होतात आवळ्यामुळे. आणि इतकंच नाही तर केस हायड्रेट होतात आणि केसांची गळती म्हणजेच केस जर तुमचे गळत असतील तर ते हळूहळू कमी व्हायला लागतात. केसांचं गळणं कमी होतं. त्याचबरोबर कोंडा कमी होतो. केसांचा रंग गडद व चमकदार होतो. असे आवळ्याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत. तर नेक्स्ट आहे ते म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ आणि पोषण होण्यासाठी कोकोनट ऑइल सर्वोत्तम मानले जाते. कोंडा, रुक्षपणा, खाज, केस पांढरे होणे, केस गळणे यांसारख्या बऱ्याच समस्यांवर गुणकारी असे खोबरेल तेल आहे. आणि नेक्स्ट म्हणजे मेथी दाणे. व्हिटॅमिन सी, प्रोटीन, स्काल्प हेल्दी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर याशिवाय यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करते, ज्यामुळे केसांना वाढ तर चांगली मिळतेच, शिवाय तुमचे केस मुळापासून मजबूत बनतात. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे कलॉंजी. कलॉंजीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचबरोबर ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. एवढंच नाही तर व्हिटॅमिन ए यांसारखी पोषक द्रव्ये कलॉंजीमध्ये असतात, ज्यामुळे केस वाढतच नाहीत तर मजबूत देखील होतात. तर अशा पद्धतीने भरपूर असे महत्त्वाचे घटक आपण ह्या ऑइलमध्ये मिक्स केल्यामुळे हे ऑइल तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. तर आता ऑइलचा कलर तर तुम्ही पाहिलाच असेल. पूर्णपणे हे सगळे घटक करपेपर्यंत हे ऑइल आपण छान हे करून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ऑइल थंड झाल्यानंतर कोणत्याही बॉटलमध्ये तुम्ही ते स्टोअर करू शकता, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला केसांना ऑइल करायचं असेल तेव्हा ते ऑइल तुम्ही तुमच्या केसांना मुळापासून ते टोकापर्यंत लावू शकता. आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहतच असाल, अशा पद्धतीने तुम्हाला स्काल्पला मसाज करायचा आहे या ऑइलने. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे ऑइल यूज कराल तेव्हा ऑइल तुम्हाला थोडंसं कोमट करायचं आहे आणि मगच केसांना अप्लाय करायचं आहे, ज्यामुळे तुमचा स्काल्प जर ड्राय पडला असेल तर तो लवकरच सॉफ्ट होईल. आणि डॅन्ड्रफ जर तुमच्या हेअर्सला म्हणजे स्काल्पला चिकटला असेल तर तो सुद्धा लवकरच निघून जाईल. आणि हे ऑइल तुम्हाला छान स्टोअर करून ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला आठवड्यातून 2दा तुमच्या हेअर्सवरती अप्लाय करायचं आहे. आणि त्यानंतर हे तुम्ही 1 ते 2 तास यूज करू शकता किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा हे ऑइल तुमच्या केसांमध्ये ठेवू शकता. आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने छान हेअर वॉश करायचे आहेत. तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट मिळणार आहे. तो तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं ऑइल ते मला नक्की तुम्ही कळवा आणि नक्की बनवून बघा. छान तुम्हाला याचे रिझल्ट्स मिळणार आहेत. बेस्ट ऑइल आहे हे आणि याचा रिझल्ट बघा मी तुम्हाला शेअर करते. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता केस किती सिल्की आणि शायनी झालेले आहेत. केसांमधला रुक्षपणा जो असतो तो संपूर्ण निघून गेला आहे. केस छान बाउन्सी झालेले आहेत आणि मस्त शाईन करत आहेत. तर कधीही तुम्हाला कोणत्याही फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही या ऑइलने हेअर मसाज करून केस छान वॉश करून तुम्ही मस्त असे छान हेअरस्टाईल तुमच्या केसांची करून जाऊ शकता. आय होप तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत पाहिलेला आहे आणि हे ऑइल सुद्धा तुम्ही नक्कीच बनवून बघाल, हो ना. जर तुम्हाला इतके सारे बेनिफिट्स एक ऑइल मधून मिळत असतील तर का तुम्ही ऑइल घरी नाही बनवणार, हो ना. तर नक्की ऑइल बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत मी पुढे घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ स्किन रिलेटेड असतील, हेअर केअर रिलेटेड असतील किंवा डेली ब्लॉग असतील तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूयात मग अशाच इंटरेस्टिंग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चलो बाय.